इकडे लक्ष द्या. अपूर्णांकामध्ये अपूर्णांक या विषयामध्ये आपल्याला अशा प्रकारचं गणित येतं बघा. 7 अंश छेद 11 इथे दिलाय 7 अंश छेद 16. यातील मोठा अपूर्णांक कोणता? यातील मोठा अपूर्णांक कोणता? किंवा असा प्रश्न येतो, असं दिलेलं असतं आणि दिलेल्या अपूर्णांकाच्या मधील चौकटीमध्ये खालीलपैकी कोणते चिन्ह येईल असं जर आलं तर काय करायचं पहा. म्हणजे यातील तुम्हाला मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. इथे तर दिले मोठा अपूर्णांक ओळखा. बरं आपण मोठा घेऊ. मोठा ओळखण्यासाठी एक नियम आहे पहा. जेव्हा अंश सारखे असतात, जेव्हा दोन अपूर्णांकामधील अंश सारखे असतात तेव्हा ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. जेव्हा अंश इथे अंश 7 आहे, इथे पण अंश 7 आहे, तेव्हा मोठा अपूर्णांक काढण्यासाठी पहा जेव्हा अंश सारखे तेव्हा छेदाकडे यायचं. मग ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. इथे छेद कोणाचा लहान आहे? 11. म्हणजे हा अपूर्णांक याच्यापेक्षा मोठा आहे. पेक्षा मोठे चिन्ह कळलं का? याच्यापेक्षा मोठे हे 7 अंश 11 छेद हे 7 अंश 16 छेद 16 पेक्षा मोठे आहे. समजलं? मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा? चिन्ह ओळखायचं असेल तर हे चिन्ह. समजलं का? आणि जर छेद आता पुढे पाहू, एक एक पाहू एकदम तुमच्या